श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। युग वासिष्ठ, दिवस क्रमांक 254। वसिष्ठ पुढे म्हणाले, श्रुती देखील आत्मा आणि जग अशा दोन सत्तांचा निर्देश करीत नाहीत। आरंभी सत होते आणि ते एकमेवा द्वितीय आहे असा श्रुतींचा स्पष्ट अर्थ आहे। म्हणून जग आणि आत्मा यांचा कार्यकारण वा उपादान उपादेय भाव मिथ्या आहे। रामा, या भावाचा त्याग करून आदित्य मध्यांतर रहित असे अधिष्ठान ब्रह्मच अहिकुंडलाकाराप्रमाणे जगदरूपाने स्थित आहे असा तू अनुभव घे। रामा, चैतन्याकाशात प्रलयकाली जगताची पृथक सत्ता मानता येत नाही। जगताचा अंकुर ब्रह्मामधून निघतो असे म्हटले तर त्याला सहकारी कारणे असायला हवी लागतात। सहकारी कारणांवाचून अंकुरोत्पत्ती होते असे म्हणावे तर मूळ कारणच भ्रांतिकृत जगाच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचते। म्हणजे जगाची उत्पत्तीच जर सिद्ध होत नाही तर प्रलयकाली त्याच्या अस्तित्वाची कल्पनाच व्यर्थ ठरते। सर्गाच्या आरंभी ब्रह्मच सर्गरूपाने भासत असते, परंतु त्या स्थितीत देखील ते आकारशून्य असल्यामुळे जग आणि ब्रह्म यांच्यात जन्यजनक संबंध संभवत नाही। प्रलयकाली परमात्म्यामध्ये जगत सत्ता आहे असे मानले तर पृथ्वी आदी सहकारी कारणे उत्पत्तीकाली पृथ्वी आदींच्या उत्पत्तीला मदत करू शकतील। पण असे म्हणणे म्हणजे जे स्वतः उत्पन्न झाले नाही ते दुसऱ्याच्या उत्पत्तीला मदत करते असे म्हणण्यासारखे आहे। म्हणून प्रलयकाली देखील परमात्म्यामध्ये असलेली भूते उत्पन्न झालेली आहेत आणि ती पुढच्या भूतांच्या उत्पत्तीची सहकारी कारणे आहेत हे सांख्यवादींचे मत चुकीचे आहे। रामा, ह्या जगाला तिन्ही काली सत्ता नाही, म्हणजे ते पूर्वी नव्हते, सध्या नाही आणि पुढे असणे शक्य नाही, तर चेतनाकाशच आत्म्याच्या ठिकाणी जगत रूपाने भासते हे सिद्ध होते। अशा रीतीने जगताचा अत्यंत अभाव असल्याने हे सर्व ब्रह्म आहे हे श्रुतींचे वचन सत्य ठरते। घट फोडला तर त्याचा नाश होतो, पण त्याचा आकार मनातून जात नाही, आणि माती देखील नाहीशी होत नाही, पण त्या भाजलेल्या मातीपासून पुन्हा घट बनविता येत नाही। म्हणजे घटाचे केवळ अदर्शन झाल्याने त्याचा अभाव होत नाही, तर त्याचा प्रध्वंसाभाव होतो। दृश्य जगाचा अभाव होणे म्हणजे काम कर्म वासना ह्या बीजांसह त्याचा ज्ञानाने बाध होणे होय। हा बाध किंवा अत्यंत अभाव सर्व ब्रह्म आहे ह्या अनुभवानेच होतो। जगत रूपाने ब्रह्म पाहणे याशिवाय अनर्थ निवृत्तीचा दुसरा उपाय नाही। दृश्याचा मनाने नुसता निराश केल्याने त्याचा नाश होत नाही, तर ब्रह्माचे सर्वत्र दर्शन केल्याने म्हणजे सर्वात्मबोधाने तो होतो। चिदाकाशाचा बोध मनात ठसला म्हणजे हा तो मी हे केवळ शब्द मात्र असून जन्म मरण सर्गारंभ कल्पांत हा सारा सृष्टीक्रम म्हणजे परमात्माच आहे असे प्रत्ययाला येते। अनंत आणि स्वयंप्रकाश चित जशीच्या तशी निरंतर शांत असते। सूर्यप्रकाशामधील कवडशांमध्ये तरंगणाऱ्या परमाणूंप्रमाणे ही असंख्य ब्रह्मांडे म्हणजे चितचे अनंत परमाणूच आहेत। सर्गांची उत्पत्ती स्थिती लय जन्ममरण या कल्पनांना वास्तविक सत्यता नसून त्यांचे स्वरूप म्हणजे चितच्या स्वभावाचा चमत्कार होय। परमात्म्यामध्ये सर्व आकार स्फुरण पावत असतात। पाण्याचे द्रवत्व ज्याप्रमाणे पाण्याहून भिन्न नसते त्याप्रमाणे जग हे परमात्म्याहून भिन्न नाही। हे चित स्वरूपच जगाची उत्पत्ती स्थिती व लय यांच्या रूपाने विस्तारलेले आहे। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।